अहो ऐका ना माझं, असं नका ना करू. हे बघा, हॉलच्या बुकिंगचे मी तुम्हाला आधी पैसे दिलेत ना, बाकीचे देतो ना मी तुम्हाला नंतर. सूर्या, व्यवहार असं शब्दावर नाही चालत आता. रक्कम पण मोठी. एवढी मोठी रक्कम मी अडवून नाही ठेवू शकत. अहो मी तुम्हाला कुठं म्हणलं मी लवकर देणार नाही म्हणून? मी देतो म्हणलं की तुम्हाला. अहो पण लगीन घर आहे, जरा तरी विचार करा. डॅडी तुझा डॅडीनं कशाला बोललंस? मी तुझं सगळं बोलणं ऐकलंय. पण काय झालं? कशाला बोलू? डॅडी बघा ना, या शत्रूच्या सांगण्यावरून सूर्याने 2.5-3 लाखाचा मोठा हॉल बुक केलाय. हा. सूर्याने पैसे जमा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आता हे हॉलवाले आलेत आणि म्हणतात की हॉलचे पूर्ण पैसे नाही दिलेत ना तर ॲडव्हान्स बुकिंग कॅन्सल करून टाकतील. हो, शत्रूचे डिमांड्स पूर्ण करण्यासाठी सूर्याने रक्ताचं पाणी केलं. ॲडव्हान्स बुकिंग म्हणून 1 लाख रुपये दिलेत सूर्याने त्यांना, पण आता वरचे 1.5-2 लाख कमी पडत आहे. पण मी काय म्हणतो, कशाला पाहिजे एवढा तामझाम? हा? काय चाललंय चिरंजीव? डॅडी आहोत फक्त हॉलचाच खर्च नाही, शत्रुदादांनी लईच डिमांड वाढवल्यात. आमचा साधारण 4-4.5 लाखात सगळा खर्च बसत होता, पण यांच्यामुळे तर तिप्पट वाढलाय खर्च. असं होय? राजू अगं हसू देत ग. लग्न म्हटलं तर खर्च येतोच, आणि त्यात आपल्या तेजूचं लग्न आहे. डॅडींनी लग्नाची जबाबदारी घेतलीये. डॅडी करतील की खर्च. डॅडींचं मन खूप मोठं आहे, हो ना डॅडी? तुझा या सगळ्या डॅडीनं कशाला ओढतेस तू? बघ मी काहीतरी करतो पैशांची सोय. थांबा जावई बापू, तुम्ही स्वतः त्रास करून घ्यायची अजिबात गरज नाही. बघितलं सूर्या, तेच तर मी म्हणते, तू कसलीच काळजी करू नकोस. अरे आपल्यासोबत आता डॅडी आहेत. नाही, आम्ही आहोतच बुवा. खरं सांगू का, मला कसं साधं लग्न आवडतं. कशाला पाहिजे उगा दिखावा? हा? त्या लग्नातल्या तामझामापेक्षा घरच्या लोकांचे आशीर्वाद महत्वाचे. नाही, आम्ही तुला म्हणलो होतो का लग्न 2 धडाक्यात लावून दे बुवा. घरदारी कोण नाही ना, कशाला पाहिजे तो हाल आणि बिल? ओ हलवाली, असं करा, ते ॲडव्हान्स घेतलेले 1 लाख पाठवून द्या. हा, हो. आणि सूर्या तू असं कर, ते 1 लाख आले का आपल्या समीररावना छान अंगठी करून दे, नाहीतर एखादी बाईक देऊन टाक. नाही म्हणजे आता हे सगळं तेजूच्याच घरी जाणार आहे ना. तुम्ही मला तसं करूया डॅडी, आणि इथंच लग्न करायचं ठरवून ना. तुम्ही माझ्या डोक्यावरचा ताण कमी केलाय बघा. आमचं कर्तव्यच आहे ते. शेवटी तेजूच्या लग्नाची जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे ना. आम्ही आहोत, आता आहोत. काय लागली मदत तर सांगा. डॅडी तुळजाले बदलली आहे. हिच्यात अचानक मध्ये कोणतं वारं शिरलंय काहीच कळा नाही. काढू, वारं बी शोधून काढू. या गावच्या वाऱ्याची दिशा आणि दशा आम्ही ठरवतो. तुम्ही आता फक्त मजा बघा. दादा, काय चाललंय तुझं? हा, सारखी धावपळ करत असतोस. सगळी कामं काय तुला एकट्यालाच करायची असतात का रे? तुला ना जरा शांत बसता येत नाही हो दादा. जरा शांत बस बरं. बरं मला आता सांग, तुला काय खायचंय? तुझ्यासाठी मुगाची खिचडी करू का पिठलं भाकरी करू का भाकरी बरोबर भरली वांगी करू? हा, का गोड काहीतरी करू? रव्याची खीर करू का गव्हाचं गुलगुला करू? नाही, मी ना एक काम करते, तिखट आणि गोड असं दोन्ही पण करते. हा, हे येडाबाई, काय चाललंय तुझं? एवढी माझी सेवा कशासाठी? मी काय पाहून नाही का? तू नाही आहेस, पण मी आहे ना. या घरात काही दिवसांचीच पाहुणी, मग नंतर निघून जाईन मी लग्न करून माझ्या सासरी.
मग मला तुझ्यासाठी काहीच करायला मिळणार नाही. मला इथून जाण्याआधी तुला खूप काही करून खायला घालायचंय दादा. तेजू, अगं तू किती जरी करून खायला घातलं तरी तुझं मन भरणार आहे का? आणि मी तुझ्या हातचं किती जरी खाल्लं तरी माझं तरी कुठं मन भरणार आहे? कशाला या सगळ्यात वेळ वाया घालवते? त्यापेक्षा माझ्यासोबत वेळ घाल. तू इथून निघून गेल्यावर तुझ्या संग नाही निवांत बोलता येणार. तेजू, इथनं पुढं तू या घरात नसशील, पण घरभर मात्र कायम असशील. तुझी लय आठवण येईल बघ. दादा, बोल ना, काय बोलत होतास? काय नाही. दादा, तूच म्हणतोस ना मनात काही साठवून ठेवायचं नाही, मग बोल की. काय असणार आहे माझ्या मनात? तुझं सुख आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, एवढंच पाहिजे मला. हे बघ, आलं तुझ्या डोळ्यात पाणी, म्हणून मी काय बोलत नव्हतो. इकडे उठ. तेजू, तुला एक सांगू का? लग्न झालेल्या बाईचं मन आहे ना, ह्या झोक्यासारखं असतं. ते कधी माहेर तर कधी सासर असं हेलखाव घेत असत. आणि गंमत म्हणजे ते झोका थांबवणं ना, ते कोणाच्याच हातात नसतं. तिच्या पण नाही आणि बाहेरकडच्या माणसांच्या पण नाही. तिच्या भावाला वाटत असतं की बाबा ह्यो झोका आहे ना, झोक्यानं इथंच घरात थांबावं, त्यानं इथंच बिसावं घ्यावं. नाही ना, लग्न झाल्यानंतर त्या झोक्याच्या नशिबी सासरच लिहिलेलं असतं. आणि बाहेरकडच्या माणसांची नशिबी काय? ते झोका आपल्याकडे कधी येईल याची वाट बघत बसतो. तेजू, आईला तुम्हाला वाढवताना मी कधी कधी लय कठोर वागलो तुमच्याशी. त्यासाठी मला माफ कर. दादा, काय बोलतोयस तू? काय बोलतोय म्हणजे? अगं मी तरी काय करणार? माझा खिसा एवढा फाटला होता ना, काय करू शकत नव्हतो मी तुला कधी सिनेमाचं तिकीट काढायला पैसे दिले नाहीत, कारण तुझ्या शिक्षणासाठी पैसे जुळवायची माझी धडपड चालू असायची. तेजू, तू अशी मांडीवर झोपलेली असायची, कधी तुझ्या डोक्यावरनं मला हात नाही फिरवता आला, कधी तुला मायानं कुरवळता नाही आलं, कारण या मांडीवर या पोरी झोपलेल्या असायच्या, राजू, धनू, भाग्या. त्यामुळे तुझ्याकडे लक्षच नाही गेलं कधी. पुरी तू कधीच माझ्याकडे कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस ग.
आतापर्यंत मन मारत जगत आले तू, आणि ह्या सगळ्याला ना तुझा ह्यो दादा जबाबदार आहे. मला माफ कर, मी तुला सुखात नाही वाढवू शकलो. दादा, कोण म्हटलं तुम्हाला सुखात नाही वाढवलं? हा, परत असं बोलू नको कधी. सुख पैशात नसतं अरे, सुख माणसाच्या प्रेमात असतं, त्याच्या सहवासात असतं, जे तुम्हाला भरभरून दिलंयस. तुला आठवतं लहानपणी मी जेव्हा जेव्हा आकाश पाण्यात बसायचा हट्ट धरायचा ना, तेव्हा तेव्हा तू माझ्यासाठी घोडावायचास. अख्खं घरभर मला तू तुझ्या पाठीवरनं घेऊन फिरायचास. हे सुख मला कुठल्या बी जत्रेतला आकाश पाळणा नसता देऊ शकला. जे जे तुला शक्य होईल ते ते सगळं तू माझ्यासाठी केलंय. आम्हा सगळ्या बहिणींसाठी केलंस. मला आठवतंय ना, लहानपणी तू विहिरीवर कामावर जायचंस. एक दिवस असंच तू काय काम करतो म्हणून बघायला आलो होतो आम्ही. तर तुझ्या पायाच्या तळव्यात दगड घुसून त्यातनं खूप रक्त येत होतं. अख्खा पाय रक्तानं भरला होता. पण तू आमच्याशी खोटं बोललास. विहिरीला पाणी लागलंय म्हणून गुलाल उडाला, त्यामुळे पाय लाल झालाय असं सांगितलंस तू. आमच्या सुखासाठी कायम स्वतःचं दुःख लपवत आलास. कायम आमच्या सुखासाठी धडपडत राहिलास. आमच्या शिक्षणासाठी स्वतःची शाळा सोडलीस. आमची पोटं भरावीत म्हणून कित्येक रात्री बाहेरून जेवून आलोय असं सांगून उपाशी झोपलायस तू. आमच्यामुळे कधीच तुझ्या वाट्याला सुख नाही आलं दादा. आम्हाला माफ कर. हे अगं असं नको ना बोलू. तुम्ही 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 सगळ्याजणी माझा जीव आहे. तुमच्यासाठी करणार नाही तर तुझ्यासाठी करणार. दादा, आजवर आमच्यासाठी तू करतच आलास दादा. आमची उंजळ कायम आनंदानं सुखाने भरत आलास. तू आमच्यासाठी आई झालास, बाप झालास, भाऊ झालास. पण आता मला तुझ्या डोक्यावरनं हात फिरवायचा, तुझ्यासाठी बाप व्हायचंय, मला तुझी आई व्हायचंय दादा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे दादा. तुझ्यापासून, या घरापासून दूर जाणं मला खूप चढ जाणार, खूप चढ जाणार आहे मला. मला काही कळना झालं. मला नक्की काय होतंय ते. का काय झालं? एकीकडे ना उद्या आपल्या तेजू अक्काचं लग्न होणार आहे, याचा लय आनंद होतो. दुसरीकडं ती आता या घरात नसणार, त्याचं लय वाईट वाटत. आता आपण फक्त तिघीच उरणार ना. मला तर हा विचारच नको वाटत. आता हसताना, रडताना, खेळताना, खाताना आपल्यात अक्का कधीच नसणार ना. आता माझा अभ्यास कोण घेणार? माझ्या डोक्याला तेल कोण लावणार? मी काम करून थकल्यावर मला कुशीत घेऊन कोण कुरवाळणार? आता हे सगळं तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे. अक्का, आता तुमच्यासाठी तुम्हालाच तेजू अक्का व्हायला लागेल ना. अक्का असं नको ना टेलू.
आधीच आम्हाला लय वाईट वाटतंय. या तुमची मालिश करून देते म्हणजे बरे वाटेल तुम्हाला. चालेल. आधी माझी कर. नाही, आधी माझी. अगं भागू, मी म्हटलं ना आधी माझी कर. मी लाडकी अक्का. नाही, मी लाडकी आहे जास्त. मी आधी कर. धानू दीदी, अगं लहान आहे ना ती, भागूला जाऊ दे. धानू दीदी, कशी का तू? सॉरी, तुला काय झालं का? बघू डोळा उघड, बघू. अक्का बघू ना. बघू दे मला काय झालंय. सॉरी ना अक्का. काय कर अक्का? अगं किती माझ्यासारखं वागताय तुम्ही, केवढं घाबरताय. अक्का म्हणजे तू तू थांब. अक्का, थांब. अरे काय करतात? अरे काय करू देत त्यांना मस्ती. आता इथून पुढे तेजू नसेल इथे. आज त्यांना मनसोक्त मजा करू दे. आम्हाला ना तुझी लय आठवण येणार आहे. आम्ही खूप मिस करणार आहोत ग तुला. तू नको ना जाऊ. तू थांब अजून थोडं दिवस. अगं मला पण तुमची खूप आठवण येईल, पण मी रोज तुम्हाला व्हिडिओ कॉल करीन ना तिकडनं. हा, आणि मी घर सोडून चालली आहे याचा अर्थ सगळं सोडून चालली असं नाहीये. आणि हा धनू तुझा रोज व्हिडिओ कॉलवर अभ्यास घेणार आहे बरं का मी. तिचा रोज व्हिडिओ कॉलवर अभ्यास घेशील आणि माझ्या डोक्याला तेल कसं लावणार आणि माझ्या चेहऱ्यावरनं मायनं हात कोण फिरवणार आहे. मी आहे ना, तुमची तेजू अक्का बनण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि तुमचा दादा पण आहे. हो, तुमच्याकडे तर दादा पण आहे आणि तुम्ही तिघी पण सोबत एकत्र राहणार आहात. एकटी तर मी पडणार आहे ना. मला काय असं रडून सासरी पाठवणार आहात का? सूर्या, जा आज त्यांच्यासोबत थोडा वेळ घालव. मी स्वयंपाकाचं बघते. बहिणी, काही काम असेल तर सांग, मी करते. तुला कोणी पाठवलं का? तुम्ही तर बाहेर छान गप्पा मारत होता ना, मग आत का आलीस? पण तिथे माझी लाडकी बहिणी नव्हती ना, म्हणून आले. बहिणी, तू एकटीच किती करणार आहे? मला पण सांग, मी तुझी मदत करते. अजिबात नाही. तेजू, नवरी मुलगी आहेस तू आणि मी नवऱ्या मुलीला काम करू देणार नाही. तेजू, अगं नवऱ्या मुली तर माहेरच्यांकडनं लाड करून घ्यायची असतात. बरं, तुला काही हवंय का? मी तुला खायला काहीतरी करते. काय आवडतं? बहिणी, आई असते तर तिने पण माझ्या तुझ्यासारखेच लाड केले असते ना ग. तेजू, वहिनी म्हणजे दुसरी आईच असते ना. आणि चल बघू, आता जराही इमोशनल व्हायचं नाही. आजचा कोटा संपलाय. आता तुला इमोशनल व्हायचं असेल तर डायरेक्ट उद्या सासरी जाताना. आता नाही म्हणजे नाही. आणि हा, इथल्या कुठल्याच कामाला हात लावायचं नाहीयेस. वहिनी जेवढं प्रेम करते ना, तेवढं तिला ओरडताही येतं. काय माझ्या लाडक्या बहिणीला ओरडता येत नाही माहिती मला. बस बस, खूप मस्का मारलास. आता जा बघू बाय, मी गरम गरम पटकन जेवण घेऊन येते. जा चल.